आज दाल खिचडी करायची आहे। दाल खिचडी करायचं बेत आहे। बरेच दिवस चाललेलं दाल खिचडी करायची, तर त्याचा नंबर यायला पाहिजे ना। वडे वगैरे सगळं चालले, जे काही करते काही शेअर करते तुमच्याशी। तर आहे गार हवा आहे, पावसाळी अशी मस्तपैकी, तर त्यात छान वाटतं, तर शेअर करते तुमच्याशी। नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत, कारण आज बेत आहे दाल खिचडीचा, सगळ्यांना पाहिजे आणि हवा मस्तपैकी गार आहे, त्यामुळे अशा वातावरणात खायला छान वाटतो। तर हे आता मी बासमती तांदूळ घेतले आहेत, तर हे धुवून घेणार आणि त्याच्यावर डाळही धुवून घेणार। ते आता धुवून घेऊन ठेवते। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि डाळ वेगळी शिजवून किंवा भात वेगळा शिजवून असं काही घेणार नाही। तर कुकरमध्ये एकाच कुकरमध्ये सगळं आपल्याला करायचं आहे, म्हणजे भांडी जास्त पडत नाहीत आणि छान लागतो। चवीत काही फरक पडत नाही की बाबा डाळ वेगळी शिजवून घेतली आणि भात वेगळा करून घेतला, उलट छान होतो या ह्याने आणि भांडीही जास्त पडत नाहीत। तर एकाच कुकरमध्ये मस्तपैकी दाल खिचडी करूया। तर तेल घालून घेतलेलं आहे कुकर गरम करून, आणि त्यात मोहरी छानपैकी तडतडून, मग जिरे, आणि मी ते आलं लसूण जे घेतलेलं आहे ते काय केलेलं आहे, खलबत्त्यामध्ये बारीकसर केलेलं आहे। जास्त बारीकसर होत नाही, थोडं मोठं मोठं ठेवलेलं आहे, पण चव भारी येते त्यामुळे। मिक्सरपेक्षा असं केलं ना की छान चव येते। मिरची टाकली आहे आणि कढीपत्ता, तर ते जरासं तेलामध्ये परतून घ्यायचं। इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालणार आहे, तरी पण मी यामध्ये 2 मिरच्या मधून चीर देऊन घातलेल्या आहेत, कारण चवीमध्ये वेगळा फरक पडतो। नुसत्या चटणीचा वेगळा लागतो किंवा नुसत्या मिरचीचा पण वेगळा लागतो, तसाही करतात, नुसत्या मिरचीचा किंवा नुसत्या मिरची पुडचा असाही करतात। पण मी चटणीचा करताना सुद्धा 2 मिरच्या टाकलेल्या आहेत त्यात, कारण चवीमध्ये छान फरक पडतो, छान लागतो। तर हे सगळं छानपैकी परतून घ्यायचं, म्हणजे चटणी आपण जी घातलेली आहे ती तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची, कलर त्यामुळे छान येतो। आता हळद आणि बाकीचे सगळे जे काही मसाले आहेत, म्हणजे धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, असं सगळं घालून घ्यायचं आहे आणि मग तेही जरासं परतून घ्यायचं तेलामध्ये। आणि अशा वेळेला गॅस एकदम कमी पाहिजे, किंवा आपल्याला मग बंद गॅस करून घ्यायचा आणि मग टाकायचं तरीही चालतं। काही वेळेला काय होतं, गॅस चालू असताना आपण टाकत बसतो आणि जर लक्ष नसेल फ्लेमकडे तर ते सगळे मसाले जळतात आणि फोडणीच कुठल्याही पदार्थाची व्यवस्थित झालेली पाहिजे, तर तो पदार्थ छान होतो। काही वेळेला होतं चुकून, अगदी सगळ्यांकडून होतं, माणूस आहे म्हणजे चुका होणार, पण असं करताना मग गॅस बंद करायचं आणि छानपैकी ते मसाले म्हणजे जराशी परतायचे आणि मग गॅस लावायचा आणि पुन्हा जरा गरम करून मग पुढची प्रोसेस करायची। तर इथे मी गॅस बारीक करून ठेवलेला आणि सगळे मसाले घालून घेणार आहे। आता तुम्हाला दाखवते की कसे मसाले घातल्यावर कसा कलर आलेला आहे। तर असे तेलात परतल्यावर मसाले येतात आणि पाणी घातलं की ह्याच्यापेक्षा मस्त अगदी भारी कलर येतो याचा, तर छान आला आहे कलर। अजून पाणी घातल्यावर का मस्त कलर गेलेला, आत्ताच इतका छान आला आहे। आता हे डाळ आणि तांदूळ जी भिजवून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घेते आणि मग पाणी ओतणार आहे। तर पाणी जरासं जास्त ओतणार, म्हणजे आपण नेहमी भात करतो कुकरमध्ये खाण्यासाठी तेव्हा वेगळं प्रमाण, आणि आता दाल खिचडी करताना जरा जास्तच घालायचं, कारण हे डाळ पण आहे, नुसते तांदूळ नाहीत, आणि थोडंसं पातळसर असलं पाहिजे नेहमीच्या भातापेक्षा ना, त्यामुळे जरासं जास्त पाणी घालायचं। तर इथे मी जास्त पाणी घालून घेतलेलं आहे, आणि समजा अगदी कमीच पाणी पडलं, कमी म्हणजे आपण घालतोच दाल खिचडी करताना, पण काही वेळेला काय होतं, खायला थोड्या वेळाने बसायचं झालं आणि तो पण कुकर गार झाला, तर भात म्हणजे त्यातलं पाणी जर बरंचसं अंश कमी झालेला असतो, पाण्याचा अंश, तर थोडंसं पाणी गरम करून त्यात घातलं जेवताना अगदी तरी चालतं। आता इथे मी मीठ घालून घेतले, कारण अंदाज येत नाही तसा, पाणी वगैरे टाकल्यावरच मग मीठ घालून घेते। तर आता तूप घालून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याला झाकण लावून कुकरला शिट्टी देऊन घ्यायची।
तर पावसाळी वातावरण असताना, अशी पावसाळी गार हवा असताना दाल खिचडी खायला मस्त लागते, एकदम छान वाटतं. तर आता याला झाकण लावून घेते आणि मग नंतर गरमागरम असतानाच खायला बसणार आहे आज. आणि त्याच्यावर आणि पापड तळायचे आहेत. आज काही कढी नाही केलेली, नाही कढी, दाल खिचडी आणि पापड एक नंबर लागतं. तर आता झाकण लावून घेते आणि शिट्टी देऊन घेते. कुकर थोडा कोमट झालेला आहे आणि आता म्हणजे वाफ निघून गेलेली आहे शिट्ट्या झाल्यावर. आणि उघडून बघूया आता कशी आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. तर वाफ यायला लागली, वाफ अगदी मस्तपैकी आली. दाल खिचडीला कलर तर अगदी भारी आलेला दिसतो, अगदी टेस्टी झालेली दाल खिचडी. तर मस्तपैकी गरमागरम दाल खिचडी तयार झाली. फोडणी व्यवस्थित बसलेली आहे किंवा मसाल्याची व्यवस्थित म्हणजे त्याची जी स्मेल आहे, सुगंध मस्तपैकी सगळे पसरलेलं आहे, असं छान झालेलं आहे तयार. आणि असं पावसाळी वातावरणात एकदम भारी वाटतं. पावसाळ्यामध्ये हवा गार सुटलेली असते आणि अशा वेळेला गरमागरम अशी दाल खिचडी खायला छान वाटते, सगळ्यांनाच आवडते. तर तयार झालेली आहे. आणि आता काय करते, पापड तळून घेते म्हणजे जेवायला बसायला बरं. आपल्याला जेव्हा काही हलकं फुलकं खायचं असेल ना, तेव्हा हा बेत नक्की करावा. होतोही पटकन, भांडी कमी पडतात. मी या पद्धतीने दाखवलं ना, एकाच कुकरमध्ये ते सगळं करून घ्यायचं. आणि जास्त भूक नसेल किंवा हलकं फुलकं खायचं असेल तर अशा वेळेला हा उत्तम बेत आहे. तर आता पापड तळून घेते. हे उडदाचे आणि मुगडाळीचे पापड आहेत. मी केलेली तेव्हा रेसिपी शेअर केलेली, उन्हाळ्यामध्ये हे वाळवणाचे पदार्थ केलेले तेव्हा दाखवलेले. तर पापड ह्याच्यावर असलं आणि कढी असली की छान लागते. कढी नाही केलेली, तर पापड तळून घेते ह्याच्याबरोबर. खिचडी बनवून झाली, खाऊन झाली, छान झालेली. आणि अशा हवेमध्ये छान वाटते दाल खिचडी. हे आता मुलांचं चाललेलं बरेच दिवस करायचं, कारण केली नव्हती. आणि कसं होतं, काही वेळेला आपल्याला दमल्यासारखं होतं किंवा जी घराची साफसफाई काढली किंवा बाहेर कुठून जाऊन आलं आणि करायचं असेल तर एकच असा मेनू केला तर होतं. किंवा त्या वेळेला जास्त भूक नाही आहे तर अशा वेळेला हा पर्याय बेस्ट आहे असं मला वाटतं. चटकन होतं, पण जास्त साहित्य लागत नाही, जास्त भांडी पडत नाही. एखाद्या ठिकाणून जाऊन आलो पण बाहेरून आणि करायचं आहे तर, किंवा हेवी नाश्ता झाला किंवा असं करायला हरकत नाही. मी बऱ्याच वेळेला करते, म्हणजे एखाद्या वेळेला हेवी नाश्ता असेल तर संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला ते करायचं. संध्याकाळच्या वेळेला जर बाहेर जायचं असेल आणि जेवण तिथं हेवी वगैरे असेल तर मग असं करून जेवून गेली की भूकही थोडीफार राहते. किंवा जास्त जर जेवण झालं असेल तरीसुद्धा चालतं. डाळ वेगळी लावली किंवा भात वेगळा करून घेतला की ते पुन्हा भांडी पडतात. त्यापेक्षा एकच कुकर घेऊन असं मी दाखवलं त्याप्रमाणे एकाच कुकरमध्ये होते, जास्त भांडी पण पडत नाही आणि झटपट होते. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.